श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. तर येत्या गुढीपाडवा हा 30 मार्च रविवारी आहे. तर मग ह्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे ते तुम्हाला सांगते. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडव्यात हा मुहूर्त वर्षातील 4 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. तर ह्या दिवशी आपल्याला काही चांगली कामंसुद्धा करायची आहे. एक नवीन संकल्प आपल्या आयुष्यात करायचा आहे की आपण काय केलं पाहिजे, या वर्षभरात आपण काय करायचं हा संकल्पसुद्धा आपल्याला करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. त्याचबरोबर गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात असतो. तर चैत्राचा अर्थ काय, गुढी उभारताना आपण कोणता मंत्र बोलला पाहिजे किंवा गुढी आपल्याला काय सांगते, गुढीची कथा काय आणि गुढी उभारताना आपण जो मंत्र बोलणार किंवा पूजा साहित्याला काय लागणार आहे, गुढी कधी उतरायची सायंकाळी, ह्या सर्व गोष्टीसाठी मी व्हिडिओ केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी एक पोटली बनवायची आणि ती पोटली आपल्या मुख्य दरवाजावर लावायची. ती कशासाठी लावायची की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी, तसेच आपल्या घरामधले काही आजारबंद दूर व्हावं, बाधा वगैरे असेल तर दूर व्हावी, त्यासाठी ती पोटली बनवायची आहे. तर तो सर्व मी एका व्हिडिओत सांगितलं आहे. तो व्हिडिओही आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. मी त्याची लिंक खाली देईल आणि किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जाऊन व्हिजिट करा आणि व्हिडिओ बघा, पूर्ण स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ.